राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल, तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघर, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वै ठाई ना सर्प जगत, तो स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। चला, विचार सागर तरंग चौथा आणि परिच्छेद 48वा। प्रमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवादी व आभासवादी यांचा मतभेद। कोणाविषयी? प्रमातृ चैतन्याविषयी। या अगोदर आपण प्रमातृ चैतन्याचाच विचार केला होता। मग जे प्रमातृ चैतन्य आहेत त्यामध्ये अंतःकरणोपहित चैतन्य याला साक्षी, आत्मा किंवा कुटस्थ असे नामे आलेले आहेत। आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य प्रमाता, जीव किंवा संसारी। आणि अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य
प्रमाण चैतन्य. ते कोणतं चैतन्य? प्रमाण चैतन्य. आणि घटादी पदार्थाच्या ठिकाणी जे विशिष्ट चैतन्य असतं जड पदार्थांच्या ठिकाणी ते प्रमेय चैतन्य. आणि घटादी पदार्थाकार झालेली वृत्ती, घटादी पदार्थाकार झालेली वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती ही विशिष्ट चैतन्य. त्याच वृत्तीमधलं चैतन्य ज्यावेळेस ती वृत्ती घटाकार होते त्यावेळेस प्रमा चैतन्य म्हणायचे त्याला. म्हणजेच जड पदार्थावरचं आवरण निवृत्त झालं नाही, अज्ञानाचं आवरण, तोपर्यंत वृत्ती हे वृत्ती म्हणूनच राहते, ती प्रमा होत नाही. म्हणजे प्रमा व्हायच्या अगोदर, ज्ञान व्हायच्या अगोदर, ज्ञान व्हायच्या अगोदर जी वृत्ती असते ती वृत्ती प्रमेय चैतन्य म्हणूनच असते. प्रमाण चैतन्य असते ती. म्हणजे प्रमाण म्हणजे ज्ञान, ते केवळ ज्ञानच असतंय. मग ते ज्ञान सामान्य रूपानं मानलं तरी चालेल, तिथं विशेषीकरण झालं नाही. वृत्तीमध्ये जे असतंय त्यावेळेस त्या चैतन्याचं सामान्यत्वानच असतंय. पण ते सामान्य का म्हणता येत नाही त्याला? कारण ते प्रमात्याकून आलेली असते ना वृत्ती, ते विशेषच असतंय. नाहीतरी समजा ते आता त्या ठिकाणी ते प्रमाज्ञानाला पावली नाही, पण ती वृत्ती कुठून आली? प्रमात्याकडून आलेली. म्हणून त्या ठिकाणी ते विशेष मानणं गरजेचं आहे. नाहीतर वृत्तीमधलं चैतन्य सामान्यच आहे, कारण तिथं काही ज्ञानाची प्रकाशता झाली नाही. ज्ञानाची प्रकाशनता झाली नाही. पण कोणतं? त्या ज्ञानामध्ये पदार्थाचं जे ज्ञान करून घ्यायचंय, वृत्ती स्थित असणाऱ्या आभासाला त्यानं ज्ञान करून घेतलं नाही, कारण त्या आभासाला तिथपर्यंत जाताच आहे ना, त्या पदार्थावर आवरण आहे आणि आवरण निवृत्त केल्याशिवाय आभास ज्ञान करून घेत नाही. मग ज्यावेळेस तो आभास ज्ञान करण्यासाठी योग्य झालाय त्यावेळेस त्याच वृत्तीमधल्या आभासाला किंवा त्या प्रमा चैतन्याला, प्रमाण चैतन्याला, प्रमा चैतन्य काय आणि प्रमाण चैतन्य. पण प्रमाण चैतन्य हे प्रमा कधी होतंय? त्या विषयाचं ज्ञान झालं तर ते काय होणार? प्रमारूप होणार, हे का नाही? म्हणून प्रमाज्ञान आणि प्रमेय ज्ञान, प्रमाज्ञान आणि प्रमेय ज्ञान यामध्ये थोडासा फरक आहे. अज्ञान निवृत्ती न करता झालेलं ज्ञान प्रमेयच राहणार की, प्रमा झालंच नाही. मग प्रमाद झालं नाही तर त्या ठिकाणी त्या पदार्थाचं यथार्थ ज्ञान मानता येत नाही. म्हणून प्रमाद ज्ञान कशाला म्हणायचं? तर ज्यावेळेस त्या पदार्थाचं वृत्ती सहित आभास जो आहे तो आभास यथार्थ रूपानं तो जाणायला पदार्थ, त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रमाज्ञान. म्हणजे असा जाणायलाय की तो जाणलेला अर्थ बाधित नाही, त्या पदार्थाचा अर्थ बाधित नाही, ते योग्यच आहे, त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रमा. हे झालं प्रमाण चैतन्याचा विचार. आणि मग नंतर प्रमाचा जो संसारी जीव त्याचे अंतःकरण विशेषण आहे, त्याचे अंतःकरण कारण अंतःकरण काय झालंय? विशेषण झालंय. कुणाचं झालंय?
जीव चैतन्याचं झाले. म्हणजे उपाधी जी आहे का, त्या उपाधी स्थित असणारं चैतन्य आहे का, त्या चैतन्याला विशेषण कशाचं आहे तर उपाधीचं आहे. आणि उपाधी काय आहे? अंतःकरण. म्हणजे हे शब्द घोळ करते तर जरा, कारण उपाधी, अंतःकरण आणि विशेषण, ती उपाधीच काय होती? अंतःकरणच काय होतंय? उपाधी. आणि उपाधीच काय होती? ती विशेषण होती. कोणाचं विशेषण? त्या अंतःकरणाच्या ठिकाणी किंवा अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य, त्या चैतन्याचं म्हणजे जीव चैतन्याचं आभासाचं, आपणाला आभास माहित झालाय ना, आभासाचं काय होती? ती विशेषण होतंय ती उपाधी. आणि ती उपाधी काय आहे? अंतःकरण आहे, है का नाही? मग अंतःकरण, उपाधी आणि विशेषण, तर ह्या चैतन्याला, जे जीव चैतन्य आहे, संसारी चैतन्य, आभास, त्या आभासाला तिचं आवरण मानावं त्या विशेषणाचं, कारण ते विशेषणानं युक्त झाले, है का नाही? आता त्याला विशेषणानं युक्त का म्हणायचं? त्याला विशेषण का लागलंय? तर त्याला कुटस्थाचं ज्ञान व्हाय नाही. कोण्या चैतन्याचं? जे मूळचं साक्षी चैतन्य आहे किंवा आत्मा, कुटस्थ आत्मा साक्षी, हे त्या जीवाला ज्ञान व्हाय नाही. त्याचं हे कशामुळं व्हाय ना ज्ञान? तर ते विशेषण उपाधी रूपानं आडवा आलेला आहे, विशेषण लागलं त्याला. मग ते विशेषण दोघाच्या मध्ये आलं, कुटस्थाच्या आणि आभासाच्या. मग हे दोन्हीच्या मधात आलं म्हणल्यावर ते विशेषण आता जीवाचं मानायचं का कुटस्थाचं मानायचं? कुटस्थाचं, है का नाही? तसा जर विचार केला तर चैतन्य हे सदा मुक्तच असतं. पण आता रीतीनं जे सांगायचं असतंय शास्त्राला, ती कशी रीत करतात पहा कळण्यासाठी. जे कुटस्थ चैतन्य आहे ते मुक्त आहे, है का नाही? पण त्याला कुटस्थ हे नाव का आलं? आत्मा हे नाव का आलं? साक्षी हे नाव का आलं? कारण त्यालाही त्या ठिकाणी उपाधी मानावीच लागते, है का नाही? कारण ते उपाधीच्या किंवा विशेषणाच्या सान्निध्यात आहे, जवळ आहे. आणि त्याला आवरण हे जीवाकडून मानावं लागेल, कारण ज्ञान कोणाला व्हाय नाही? जीवाला ज्ञान व्हायना झाले. आणि मग ते जीवाला त्याचं ज्ञान करून घ्यायचं, तर मध्ये ते आवरण आल्यामुळं, पडदा आल्यामुळं, मग तो पडदा याच्यावर आहे का त्याच्यावर आहे? कारण बुद्धीशी संबंध जीवाचा आहे, बुद्धीशी संबंध, कारण बुद्धीचे धर्म त्यानं घेतलेले आहे. म्हणजे उपाधीचे धर्म कोणी घेतलेत? जीवानंच घेतलेत. म्हणजे तो विशेषणानं युक्त झाला का नाही? बुद्धीनं युक्त झाला का नाही? म्हणून बुद्धीत पडलेलं जे चैतन्य प्रतिबिंब आहे तेच जीव. बुद्धीमध्ये पडलेलं जे कुटस्थाचं प्रतिबिंब आहे तोच जीव मानायचा, तोच आभास मानायचा. मग त्या बुद्धीमध्ये पडलेला असल्यामुळं आवरण त्याच्या ठिकाणीच मानावं लागतं. कोणाच्या ठिकाणी? आभासाच्या ठिकाणी. पण त्या आभासाला मुक्त होण्यासाठी कुटस्थाची
त्याच्या ज्ञानाची गरज आहे. कारण त्याच्या स्वभावानुसार कुटस्थाचा स्वभाव आहे. जीवाच्या स्वभावानुसार कुटस्थाचा स्वभाव, आणि कुटस्थ सदा मुक्त आहे. मग जीवानं जर कुटस्थाशी ऐक्य केलं तर जीव मुक्त व्हालाय, है का नाही? पण त्या जीवाला जे काही त्याच्या आवरण आलेलं आहे, कोणाचं? ह्या उपाधीचं, विशेषणाचं, हे आवरण त्याला त्या कुटस्थाचं ज्ञान होऊ दे नाही. हे विशेषण आलेलं लागलेलं कुटस्थाचं ज्ञान होऊ दे नाही, म्हणून जीवबद्ध आहे. आणि त्याला काय वाटायलं की मी त्या कुटस्थापासून वेगळा आहे. उदाहरण सांगितलं इथं. आपण जर समजा आकाशामध्ये घट ठेवला इथं, तर घटाच्या बाहेरही आकाश आहे आणि घटाच्या आतही आहे. आकाश दोन्ही बाजून आहे का नाही? त्याचप्रमाणे ह्याच उदाहरणासारखं बुद्धीच्या बाहेरही कुटस्थ चैतन्य आहे आणि बुद्धीच्या आत चैतन्य आहेच. पण बुद्धीच्या आतलं चैतन्य कसं झालं? विशेष त्या बुद्धीनं युक्त झालं ना, है का नाही? आता ते घटातलं आकाश आणि घटाच्या बाहेरचा आकाश, हे दोन्ही आकाश एकच आहेत ना. पण त्या ठिकाणी भेद का निर्माण व्हायलाय? हे घटातला आकाश आणि हे महाआकाश. घटाच्या मध्ये जे आकाश आहे ते कशाचं आकाश म्हणतात आपण? कारण विशेषण काय लागलंय? घट, है का नाही? त्या विशेषणानं युक्त असल्यामुळं त्याला घटाकाश म्हणावं लागायला, है का नाही? म्हणून घटातलं चैतन्य आकाश, घटातला आकाश आणि घटाच्या बाहेरचा आकाश याच्यामध्ये कधीही भेद झालेला नाही. हे दोन्ही एकच आहेत. कारण घट जो आहे का, ह्या घटाचं म्हणजे उपाधी घट, ही उपाधी आकाशामध्ये जाते का? है की? त्या दिवशी सांगितलं होतं ना, ही आकाशामध्ये प्रवेश करू शकत नाही, है का नाही? पण आकाश तिच्यात प्रवेश करू शकते. आकाश तिच्यात प्रवेश करू शकते. मग ती उपाधी जी आहे विशेषण म्हणून त्या दोघांच्या मधामध्ये येऊन पडली, आभासाच्या आणि कुटस्थाच्या. आणि मग त्यामध्ये जे कुटस्थ आहे का ते मोकळे, त्याला महाआकाश, जसं समजा घटाच्या बाहेरचा आकाश ते कसं आहे? मोकळे, ते महाआकाशाशी त्याचा संबंध आहे. पण घटातल्या आकाशाचा महाआकाशाशी संबंध येईना ना, हाय संबंध. पण त्यानं त्या घटाच्या योगानं त्या आकाशाला काय वाटायलंय? मी एवढाच आहे, माझं रूप, माझं स्वरूप केवढं आहे? घटा एवढंच वाटायले. मग ते घटा एवढं हे स्वरूप कोणी केलंय? ते उपाधीने, आहे का नाही? कारण हे विशेषण त्याला लागलं म्हणून त्याला वेगळं करायलंय. ही उपाधीच काय करायली? त्याला वेगळं करायली. कोणापासून वेगळं करायली? ती महाआकाशापासून वेगळं करायली. आणि ती वेगळी, तसं करून ती वेगळीच राहते ना, है का? तसं करून म्हणून ती त्याच्यात मिसळत नाही, है का नाही? पण ते विशेषण काय करतंय? विशेषण मानलं म्हणून घट हे विशेषण जर आभासानं मानलं, मी एवढाच आहे, मग त्या ठिकाणी तो म्हणतो मी एवढाच आहे. त्याला त्या ठिकाणी त्या विशेषणाच्या योगानं त्याला विपरीत ज्ञान त्या ठिकाणी निर्माण झालंय. पण त्या आभासाला कशानंही बांधला गेला नाही. तो जसं कुटस्थ चैतन्य सदा मुक्त आहे,
तसा हे सुद्धा मुक्तच आहे, आभास सुद्धा मुक्तच आहे. पण त्यानं कसे धर्म घेतलेत अंगावरून, कसं झालं असं त्या व्यवस्थित. आता आपणच धरा ना. आता आपण आभासामध्ये मोडायलो, आभास स्वरूपानं आपण आहोत आता, कारण जाणायलोत आपण, है का नाही. आणि बुद्धीच्या अनिच्छा आपण करायलो, बुद्धीच्या योगानं जाणायलोत, हे इंद्रियाच्या योगानं पाहिलोत. हे सगळा पसारा आपल्याला हे लागला इथं, है का नाही. हा व्यवहार याच्यामुळं व्हायलाय, है का नाही. मग आता व्यवहार आपण करायलोत का ही उपाधी करायली, है का नाही. आता आपण कोण आहेत, आभास रूप आहे, है का नाही. आकाशाप्रमाणे आहेत ना आपण. ते चैतन्य कसं आहे. आता त्या आकाशात काय व्यवहार आकाशाला करता येते का. हा, आकाशात व्यवहार होईल, आकाशात व्यवहार होईल, पण आकाश व्यवहार करताय का. मग आपण काय करतो का. पण आपण करायलो हे आपल्याला काय आहे, मग हीच भ्रांती आहे. आपण करतो, मी संसारी आहे, मी करता आहे, मी सुखी आहे, मी दुखी आहे, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे. आता हे धर्म कोणाचे येतं, आणि तेच धर्म आपण लावून घेतलेत. मग ते आपण धर्म कशामुळं लावून घेतलेत, आवरण आहे, है का नाही. त्याचे धर्म त्याच्या सहित आभास आहे. त्याच्या कुटस्थाचा जे आभास पडलाय का, कुटस्थाचं जे प्रतिबिंब पडलंय का, ते प्रतिबिंब त्या उपाधीच्या धर्मासहित येते. म्हणजे ते आपल्यातच आहे. आपलं जे चैतन्य आहे, जीव चैतन्य, त्या जीव चैतन्यामध्ये ते धर्म येतं. ते प्रतिबिंबित व्हायले धर्म त्या बुद्धीसहित, त्या उपाधीसहित, त्या विशेषणासहित आपल्या स्वरूपामध्ये, म्हणजे आभासाच्या स्वरूपामध्ये. आभास आता म्हणावं, समजण्यासाठी म्हणावं लागेल ना, ते कुठंच आहे ना. पण तितक्या भागात ते काय झाले, तर त्या जेवढं अंतकरण आहे तितक्या भागामध्ये जेवढं चैतन्य आहे, तितक्या चैतन्यामध्ये हे बुद्धीचे धर्म त्याच्यात त्या पडलेत. आता जसं पूर्वेकडे आपल्याला ते जर पाऊस चालू असला आणि सूर्य जर इकडे गेलेला असला पश्चिमेला, तर आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतंय, इंद्रधनुष्य दिसतंय, हे का नाही. मग ते इंद्रधनुष्य त्या ठिकाणी हे कोणाचं आहे, ते सूर्याचंच आहे ते, है का नाही. पण सूर्य तसा आहे का, म्हणजे ते इंद्रधनुष्यासारखा आहे का तो, तसा नाही तो. पण ते धर्म कोणाचे आहेत, मग उपाधीचे. हा, ते कोणाचे धर्म आहेत, उपाधीचे. हा, त्या पाण्याचे आहेत. तिथं विशेषण काय लागलंय, पाणी लागले. मग ते पाण्याचे धर्म आहेत. ते रंग जे आहेत ते कशाचे येतं, पाण्याचे येतं. आणि कोणी कोणी असं म्हणतंय की ते रंग जे आहेत ते सूर्याचे येतं. जर समजा एखादा गोल तवा घातला आणि त्या गोल तव्यावर पूर्ण रंग भरायचे, पट्टे मारायचे, असे एक 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 पट्टे त्याला गोल मारायचे. आणि ते तवा जर फिरविला तर त्या तव्यावर सगळे रंग दिसत नाहीत, एकच रंग दिसतोय, पांढरा एकच रंग दिसतोय, पांढराच. मग तसा त्या ठिकाणी तर सूर्याचा प्रकाश कसा आहे, पांढरा आहे. तर पांढराच रंग दिसायला पाहिजे ना. ते मानतात सूर्याचेच रंग आहेत ते. तर मग सूर्याचेच रंग आहेत, त्या ठिकाणी ते सप्तरंग दिसायला नाही पाहिजेत ना, है का नाही. पण मला वाटतंय ते प्रकाशामुळे तसे दिसतात. ते कशामुळे दिसतात, हा, म्हणजे
पाण्यामध्ये जे धर्म आहेत ते पृथ्वीचे धर्म त्या पाण्यासोबत असतात आणि तेच त्या ठिकाणी प्रकाश रूप होतात, प्रकाशानं ते प्रकाशित होतात, त्याच्यामुळे ते धनुष्य दिसत आहे. आता ते धनुष्य दिसतंय ते कोणाचे धर्म? त्या पाण्याचे आहेत, है का नाही? तिथं सूर्याचा काय संबंध आहे का? तसं त्या ठिकाणी चैतन्याचा काय संबंध आहे का? जीव चैतन्याचा. आता जसं कुठस्थ चैतन्य तसंच आहे ते जीवाच्या ठिकाणी, ते त्याच धर्मा नाही, पण त्याच्यामध्ये हे धर्म मिसळल्यामुळं, कोणते उपाधीचे धर्म त्याच्यामध्ये मिसळल्यामुळं त्या चैतन्याला असं वाटायला की हे धर्म माझेच येतं. इतकीच भ्रांती झाली, दुसरी काही नाही. जसं जर समजा काट्या कुपाट्या कोणी फुकून दिल्या आणि आकाशामध्ये धूर झाला, तर तो धूर आकाशाचा आहे का? तो धूर कशाचा आहे? खाली लाकडाचा धूर आहे ते, है का नाही? पण ते आकाशात आल्यामुळं त्या ठिकाणी आकाशाचं स्वरूप दिसत नाही. आकाशाचं स्वरूप काय होतंय? अज्ञात होतंय, ते ज्ञात होत नाही. का म्हणून तर त्या ठिकाणी विशेष स्वरूप त्या धुपणाचंच दिसतंय, धुराचंच दिसतंय, आणि मग ते विशेष स्वरूपच नजरेला येतंय. मग त्या ठिकाणी आकाश. आता ढगाच्या ठिकाणी आपल्याला आकाश कुठं दिसतंय? जे ढग येतात त्या ढगात आकाश दिसत नाही, ढगच दिसतात. मग ढगात का आकाश नाही का? तसं त्या धुपणामुळं आकाशाची प्रतीती येत नाही. मग त्या ठिकाणी त्या आकाशामध्ये जे धूर गेलेला आहे, तर त्या धुराचा जो काही विशेषणता यायली त्या आकाशाला, त्या धुरामुळं जी विशेषणता यायली, तर त्या आकाशाला असं वाटायलंय की हे स्वरूप माझे त्या धुरासारखंच, है का नाही? तसं हे शरीर धुरासारखं आहे. हे शरीर कसं आहे? ही उपाधी कशी आहे? धुरासारखी आहे. आणि त्यामध्ये असणाऱ्या चैतन्याला वाटायलंय मीच आहे हे, है का नाही? म्हणजे हे धर्म कोणाचे येतं? उपाधीचे येतं. पंचमहाभूतानं बनलेलं शरीर आहे, है का नाही? आणि मग हे शरीर पंचमहाभूताचं आहे, हे चैतन्याचं आहे का? मग त्या चैतन्याला का वाटावं हे मीच आहे म्हणून? त्या ठिकाणी त्याला भ्रम झालाय. हा कधीपासूनचा भ्रम आहे? अनादी कालापासून भ्रम आहे. म्हणून आता हा धर्म सोडायचं जर म्हणलं तर लवकर सुटेल का? मग हा धर्म सोडण्यासाठी सतत त्या बुद्धीवर, त्या आभासाला म्हणजे बुद्धीसहित चैतन्याला असं शिकून घ्यावं लागन की सत्य स्वरूप माझं काय आहे, कुटस्थ रूप आहे. मी कशामध्ये बंधन रूपाला पावलेलो नाही. मी जन्मत नाही. जन्मत आहे कोण? शरीर जन्मत आहे. मरत आहे कोण? शरीर मरत आहे, है का नाही? ही समजूत जोपर्यंत आभास घेत नाही, म्हणजे जीव घेत नाही, तोपर्यंत जीव मुक्त होत नाही. हेच मुख्य सांगायचं इथं यांना की जीव सदा मुक्तच आहे. तो भ्रमानं म्हणायला लागलाय. त्याच्यामुळंच महाराज म्हणले तर मुक्त होता. तो होता म्हणजे अगोदर मुक्तच होता, आणि तो बळच म्हणायला मी बद्ध आहे. बळे झाला बद्ध, तो बळच म्हणायलाय. आता बळच म्हणणं हे खरं असतंय का? मारून मुसलमान करणं हे काय बरोबर नसतंय. तसं जर समजा हा आभास लागला म्हणायला की मी जन्मणार आहे, संसारी आहे, तर हे त्याचं म्हणणं बळच आहे, है का नाही? मग तो बळच काऊन म्हणायलाय? त्यानं छंद लागलाय त्याला. कशाचा छंद लागलाय? विषयाचा छंदात पडलाय तो. त्याला विषयाचं सुख हे विशेष वाटायले.
विशेष सुखाच्या तो भ्रमात पडलाय. विशेष सुख त्याला असा वाटायले, नवे नवे त्याला त्या विशेष सुखापरता दुसरीकडे कुठं सुखच नाही असं त्याला वाटायले. मग विषयामध्ये त्यानं सुख मानलं, कारण त्याच्यामध्येच काय आहे. आता आत्म्या वाचून दुसरीकडे कुठेच सुख नाही. सुखरूप पदार्थ आत्माच आहे का नाही. आता सुख कोणाच्या ठिकाणी असतं, चैतन्याच्या ठिकाणी असतं का जड पदार्थाच्या ठिकाणी असतं, है का नाही. आता आपल्याला सुद्धा आता वर्तमान काळात सुद्धा भ्रम आहे की विषयामध्ये सुख आहे म्हणून, है का नाही. पण आता हा आपल्याला भ्रम झालेला आहे. याच्यावर जर आपण सूक्ष्म रीतीने विचार केला तर ज्या विषयापासून आपल्याला सुख होतंय ते सुख कोणाचं आहे. हा, ते सुख कोणाचं आहे. हा, कारण त्याच्यामध्ये तर सुख नाहीच ना. म्हणून जे म्हणून सुख आहेत ते सर्व आत्म्याचेच आहेत, कारण तोच सुखरूप आहे. मग त्या आभासाला मीच सुखरूप आहे असं ज्ञान व्हायला पाहिजे का नाही. मग आता हे ज्ञान कशानं होईल, शब्दानं होईल. मग हे शब्द, ह्या प्रक्रिया त्यानं वारंवार वारंवार जर ऐकल्या तर त्याला ज्ञान होईल, है का नाही. आणि त्यानं हे वारंवार असं केलंय म्हणूनच त्याला ते सत्य वाटायलंय का नाही. विषयामध्ये सुख त्यानं वारंवार त्याच्यात मानलंय म्हणून तो त्याच्यात मानायलाय. आणि वारंवार जर त्यानं असा विचार केला की सुख त्याच्यात नाही, ते सुख माझच आहे. विषय भोगला तरी बी मी सुखरूप आहे, नाही भोगला तरी बी सुखरूप आहे. फक्त त्या ठिकाणी सुखाचं काय व्हायलंय, विशेषीकरण व्हायले. आणि द्वैतामध्ये विशेषीकरण असतच. द्वैतामध्ये विशेष हा दोन्ही मध्ये करंट आणि आर्थिंग एक आली की त्या ठिकाणी विशेष प्रकाश लागतच, है का नाही. लाकूड आणि अग्नीचा संबंध झाला की त्या ठिकाणी विशेष अग्नी निर्माण होतच. असं द्वैतामध्ये विशेषीकरण आहे, भेदामध्ये विशेष पावत आहे. पण ते विशेष कल्पित आहे. ते विशेष कसं आहे, वास्तविक आहे का, सत्य आहे का. ते सत्य असतं तर ते विषय कवरही राहिला असतं, किंवा विषयापासून जो आनंद मिळालाय का तो एकदा घेतलाय की तो कवरही राहिला असता. पुन्हा ते विषय भोगाची इच्छा झालीच नसती, कारण सत्य म्हणल्यावर तो संपतो, त्या अर्थी त्याला नाश आहे. आणि जो नाशवान असतो तो कसा असतो, कल्पितच असतो. नाशवान म्हणल्यावर, कारण ज्याचा नाश व्हायलाय त्याला तिन्ही काळात सत्ता नसते. नाशवान पदार्थाला तिन्ही काळात सत्ता नसते. आणि आपल्याला तिन्ही काळात सत्ता आहे का नाही. आपण जागृतामध्ये आहोत, स्वप्नात आहोत आणि झोपेत बी आहोत, है का नाही. पण जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाहीत, स्वप्नातले पदार्थ जागृतीत नाहीत, आणि जागृती स्वप्न ही झोपीत नाही. जागृती आणि स्वप्न ह्या दोन्ही अवस्था झोपीमध्ये नाही. कोणाला वाटत झोप पडल्यावरच स्वप्न येतंय ना, त्यावेळेस तो जागा होतो. कशात, स्वप्नात. त्यावेळेस झोप नसती त्याला, तो पाहतो. जेव्हा आता झोप कशाला म्हणतात, विषयच नसतो त्या ठिकाणी, द्वैत भाव उरलेलाच नसतो. अंतःकरण ज्यावेळेस व्यवहार कार्यदशेत नसतं, व्यवहार कार्यात नसतं, त्यावेळेस त्याला म्हणायचं निद्रा अवस्था. अशा निद्रा अवस्थेमध्ये जे आहे का आपलं स्वरूप, ते खरं आपलं स्वरूप आहे. पण आपण पुन्हा आणखी काय व्हायलोत, प्रमाता व्हायलोत, जागृतात यायलोत, है का नाही. मग जागृता जरी आली तरी आपण जर स्वरूपावर जागा असलो तर येईना जागृता, येईना स्वप्न अवस्था. आपण आपल्या स्वरूपावर असल्यावर काय होतंय. अहो, चोरानं संध्याकाळी सगळं गाव धुवून नेलं आणि आपण जागर राहिलं, आपलं कसं नेते.
गाव झोपलं होतं पण आपण जागेच. जागे राहिल्या. आपलं कसं नेते ते आपल्या जाग्यापणी आपण त्या ठिकाणी रक्षण म्हणून राहिलं तर तशी आपली जागृती ही सुटू नये, है का नाही? हीच जीवाची खुबी आहे ह्या जन्मात येऊन जाणून घ्यायची बरं का. ह्या जन्मात येऊन जीवाची ही खुबी आहे. नाहीतर पुन्हा आता हा देह संपाला पुन्हा कशाने घ्यावा जाणून नाही, पुन्हा घेऊ पुढल्या जन्मात घेऊन, पण हा देह मिळेल याची काय गॅरंटी? संचित कसं येतं म्हणून संचिताचा नाश इथंच करायचा आहे आताच. म्हणजे आपणाला हे अविद्या जी मारा येते का, निवृत्त करा येते का, ते ह्याच देहानं करता येते, दुसऱ्या देहानं करता येत नाही. म्हणून या ठिकाणी त्यांनी हा सिद्धांत सांगितलाय शेवटी की जीव हा कुटस्थ रूपच आहे, आत्मरूपच आहे, साक्षी रूपच आहे. ते साक्षी रूप कोण म्हणायले याचं आपण साक्षी, तो साक्षीला ज्ञान आहे याच. जसं ईश्वराला जगताचं ज्ञान आहे तसं साक्षीला हे अंतःकरणाचं ज्ञान आहे, म्हणून तो साक्षी आहे का नाही? म्हणून जो आभास आहे का, जीव आहे का, तो साक्षी रूपच आहे, कुटस्थ रूपच आहे, आत्मरूपच आहे. हे जीवानं अपरोक्ष ज्ञान करून घ्यावं, दृढ अपरोक्ष करून घ्यावं. आणि एकदा दृढ अपरोक्ष झालं की मग त्याला काही धोका होणार नाही. म्हणजे ते विस्मरणामध्ये जात नाही, ते विस्मरणात जात नाही, ते स्मरण त्याचं कायम राहतंय. आणि मग ते स्मरण सतत कायमात राहिल्यावर त्याला दुःख कसं प्राप्त होईल? म्हणून या ठिकाणी साक्षीच्या स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश नसून, ते काय म्हणतात, साक्षीच्या स्वरूपामध्ये अंतःकरणाचा प्रवेश नाही. आणि घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षीस निराळे करून दाखविते. घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षीस निराळे करून दाखविते. आता प्रमेय चैतन्य कोण? प्रमाता. हे नाही त्याच्यावर निराळ करून दाखविते, प्रमात्याहून किंवा घटापासून निराळ करून दाखविते. म्हणजे जे बाहेर पदार्थ आहे त्याच्यापासून ते वेगळं चैतन्य आहे का नाही? किंवा जीवापासून आभासापासून हे ते वेगळं चैतन्य ना, वेगळं करून दाखविते ती उपाधी, निराळे करून दाखविते. म्हणून उपाधी तिला काय म्हणायचं? वेगळं करून दाखवायली ना ती. जो अंतःकरण विशिष्ट प्रमाता तोच करताय. आता या ठिकाणी करता कोण? करता. आता याच्यामध्ये जे करता भोगता जे आहे तो कोण? ते जीव, आभास, तोच करता भोगताय, कुटस्थ नाही. फक्त उपाधीनं ते कुटस्थ कसं आहे, वेगळं पडलेलं आहे आणि हे वेगळं पडलेलं आहे. वास्तविक पाहता हे दोन्ही एकच आहेत. पण ह्या चैतन्यानं, प्रमात्यानं काय घेतलंय? उपाधीचं साह्य घेतलेलं आहे, तिचे धर्म घेतलेले. म्हणून तोच करता आहे आणि तोच भोगता आहे. त्यालाच संसारी जीव म्हणतात, यालाच संसारी जीव म्हणतात. मग आता यापुढं हे कालचा राहिलेला भाग होता, हे परमातृ चैतन्याच्याच मधला विचार होता हा. आता यापुढं परमातृ चैतन्याविषयी, परमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवादी आणि आभासवादी यांचा मतभेद आहे. मतभेद म्हणजे थोडंसं मतेचं वेगवेगळं आहे. हा, मग आभासवाद कशाला म्हणायचं आणि अवच्छेदवाद कशाला म्हणायचं हे इतके कळालं तरी त्याचे मतभेद समजून येत. पण या दोन्ही पैकी
अवच्छेदवादापेक्षा आभासवाद समजायला सोपा आहे आणि काही त्याच्यावर अडचणी बी येत नाहीत. अडचणीला तोंड द्यायचं काम पडत नाही. आभासवाद जर मानला तर अडचणीला तोंड कुठ्याने वाढत नाही आणि अवच्छेद जर मानला तर त्याच्यामध्ये थोडेसे जास्त कुठ्याने वाढत येतं. पण तेही सिद्ध करता येते तसं काही नाही, पण समजायला कठीण आहे आणि आभासवादानं लगेच कळून येते. आता या दोघांमध्ये फरक काय आहे? आभासवादमध्ये अंतःकरणामध्ये आभास मानतात, अंतःकरण पूर्ण आभासानं युक्त मानतात. कशाच्या आभासानं? कुटस्थाचा आभासानं. कुटस्थ मानित नाहीत, पण आभास कशाचा? चैतन्याचा आभास मानतात. त्या ठिकाणी ते चैतन्य हे काही मानितच नाहीत, आभास फक्त. आणि तेच जीव, त्याच्यामध्ये जो आभास आहे तेवढा तो जीव मानायचा. आणि त्या आभासामध्ये त्या याचे उपाधीचे अंतःकरणाचे धर्म अंतःकरण मानतात, पण अंतःकरणाचे धर्म त्या आभासात मानतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं? आभासवादी. पण आता यांनी आभास सगळ्या अंतःकरणामध्ये मानला, आभास सगळ्या अंतःकरणात मानला. पण अवच्छेदवादी तसं मानित नाहीत. हे मानण्यामध्ये त्यांच्यामध्ये काय आहे? थोडीशी तफावत आहे. तर आभासवादी असून थोडस भिन्न अवच्छेदवादी काय म्हणतात की त्या बुद्धीमध्ये अवच्छेद रूपाने, विशिष्ट रूपाने जे चैतन्य आहे, आता त्या चैतन्याला विशिष्ट नाव द्यावं लागतं. कारण त्या आभासाला विशेषण लागलं, उपाधी लागली अंतःकरणात, है की नाही? उपाधी विशेषण लागल्यामुळे तो काय झाला? विशिष्ट झाला का नाही? म्हणून ते विशिष्ट मानतात. आणि आभासवादी विशिष्ट मानित नाहीत, ते विशिष्ट चैतन्य मानतात. आणि हे काय मानतात? आभास मानतात. आभासवादी आभास माना आणि ते म्हणतात नाही, ते विशिष्ट चैतन्य माना. त्याला एवढा त्यांच्यामध्ये फरक आहे. व्यापक चैतन्यास फक्त अंतःकरण अवच्छेदक मानून त्यास जीव मानावे. अंतःकरणच अवच्छेदक मानायचं फक्त, असे ज्याचे मत आहे त्यास अवच्छेदवादी. अंतःकरण मानलं आणि अवच्छेदक मानलं, त्याला वेगळं करणार, त्याला जीव म्हणावे. असे ज्याचे मत आहे त्यास अवच्छेदवादी असे म्हणावे. आणि फक्त अंतःकरण उपाधी अगर विशेषण न मानता, अंतःकरण हे उपाधी मानायचे नाही आणि विशेषण बी मानायचं नाही, हे न मानता फक्त अंतःकरण मानायचं. त्या अंतःकरणाला विशेषण करायचं नाही आणि उपाधी करायची नाही, असं न मानता आभासयुक्त अंतःकरण मानायचं. फक्त आभासयुक्त अंतःकरण, उपाधी विशेषण मानावे. अंतःकरण उपाधी व विशेषण मानावे, तेच, दुसरं मानायची गरज नाही. त्या अंतःकरणालाच काय मानायचं. आणि आपण हे तसंच सांगितले ना आता समजण्यासाठी. म्हणून असे ज्याचे मत त्यास आभासवादी म्हणतात. म्हणजे उपाधीलाच आपण काय केलंय? म्हणजे अंतःकरणालाच उपाधी केलंय, उपाधीलाच विशेषण केलंय, है का ना? त्यालाच एकालाच तेच झालं ना त्याला. पण ते वेगळं मानते. अवच्छेदवादी उपाधी वेगळी, अंतःकरण वेगळं, विशेषण वेगळं, असं वेगवेगळं करायची काही गरज नाही म्हणतात. दोघात फक्त एवढाच फरक आहे की अवच्छेदवादी चैतन्यास फक्त अंतःकरण आणि उपाधी, अंतःकरण उपाधी व विशेषण मानतात. तेच अवच्छेदवादी काय मानतात?
चैतन्यास फक्त अंतःकरण उपाधी, चैतन्याला त्या आभासाला अंतःकरण उपाधी आणि विशेषण मानतात. आणि आभासवादी त्या अंतःकरणात आभास जास्त मानतात. आभासच काय मानतात? जास्त मानतात. पण दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे. पण आता हे अंतःकरण विशेषण मानलं काय आणि विशेषण वेगळं दुसरं मानलं काय, आहे का नाही? पण दोघं बी काय करतात? विशेषण मानतातच. म्हणजे हे दुसरं मग विशेषण मानल्यावर हे अंतःकरण मग मानित नाहीत आभासवादी. त्या अंतःकरणालाच विशेषण मानतात आणि हे अंतःकरणात त्या ठिकाणी विशेषण मानतात आणि उपाधी मानतात. कोण? अवच्छेदवादी. आणि तोच संसारी जीव आहे. कोण? जो विशेषणासहित चैतन्य जीव आहे ना, तोच संसारी जीव आहे. विशेष्य जो चैतन्य अंश त्याच्या ठिकाणी, विशेष्य जे चैतन्य अंश आहे, आता कुटस्थ चैतन्याचा, आत्म्याचा जे चैतन्य अंश आहे आभासामध्ये, आभासात जे चैतन्य अंश आहे त्याच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माचा यत्किंचितही धर्म नाही, संबंधच नाही. जन्म मरणाचा त्या चैतन्याच्या ठिकाणी यत्किंचितही त्या ठिकाणी लेवलस काहीच नाही. कारण आभास जरी झाला असला तरी ते चैतन्यच येते. आणि चैतन्याचं कुठं तसं होत असतं का? जन्म मरण चैतन्याला होतात का? म्हणून त्या बुद्धीच्या ठिकाणी असणारा जो आभास आहे का, त्या बुद्धीत पडलेला आभास आहे का, किंवा अंतःकरणात पडलेला आभास आहे ना, त्या आभासाला भ्रम झालाय, फक्त भ्रम, की हे माझे धर्म आहेत म्हणून. आणि मग तो आभास जो आहे त्या अंतःकरणाच्या बाहेर निघायला तयार नाही. त्याला तिथं मजा वाटायली ना कयाची? हे विशेष सुखाची. मग नुसतं विशेष सुखच आहे का? विशेष दुःख बी आहे ना, विशेष दुःख बी आहे. पण त्या विशेष सुखासाठी ते विशेष दुःख भोगायला तयार आहे. दुःख भोगते काली त्याला वैराग्य होतंय आणि ते दुःख संपलं, त्या दुःखाचं आदृष्ट संपलं की मग ते सुखाचं आदृष्ट सुरू होतंय. मग सुखाची आदृष्टता म्हणते नाही हेच चांगलंय. सुख चालू झालं की त्याला वाटतंय मग हेच चांगलंय, विशेष सुखच चांगलंय. आणि दुःख आलं की मग त्याला वाटतंय काय जन्माला येऊन काय उपयोग नाही, सगळं दुःखच आहे. म्हणजे तिकडं गेलं की तसं व्हायले. मग ते क्षणिक वैराग्य व्हायले, त्याला क्षणिक वैराग्य व्हायले. पण त्या वैराग्याला विवेक नसल्यामुळं तो पुन्हा त्या सुखामध्ये पडायला आहे. पण केवळ सुख, विशेष केवळ सुख नसतंच, त्या सुखामध्ये दुःख असतंच. एकटे सुख राहतच नाही, एकटी रात्र राहतच नाही. दिवस असल्याशिवाय रात्रच होत नाही. तसं दुःख असल्याशिवाय आणि सुख असल्याशिवाय, म्हणजे हे जोडी पहिलीच आहे. पहिलीच म्हणजे विशेषामध्ये असंच आहे. त्यानंच त्या दोन्हीला मिळून तर विशेष आहे ना. ह्या दोन्हीला मिळूनच विशेष म्हणायचं. म्हणून आभासवादी आणि अवच्छेदवादी यांच्यामध्ये एवढा फरक आहे. दोन फरक एवढाच की अवच्छेदवादी चैतन्यास फक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानतात अवच्छेदवादी, आणि आभासवादी अंतःकरणात आभास जास्त मानतात. पण दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे आणि तो संसारी आहे. विशेष जो चैतन्य त्याच्या ठिकाणी जन्म मरणादी काहीच नाही. आता विशेष आत्मा आहे,
है का नाही? पण त्या आत्म्याचाच अंश कशात आहे? आभासात आहे का नाही? जीवामध्ये त्याचाच अंश आहे ना. जीव हा कोणाचा अंश आहे? ममय अंश जीव लोके जीवभूत सनातन, म्हणजे हे माझेच अंश आहेत, हे दुसरे तिसरे कोणी नाहीत. मग ते अंश रूपानं कसे झाले? तो तर व्यापक रूपानं आहे, कारण हे बुडबुड्यामध्ये अडकालाय अंतःकरणाच्या. हा जीव हे अंश मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती, म्हणजे कशात आकर्षण आहे त्याचं? प्रकृतीच्या ठिकाणी. आता त्याचं आकर्षण बी खरं नाही, पण त्याला खरं वाटायले. त्या आकर्षित कशामुळे आकर्षित तिथं त्याचं आकर्षण का व्हायले? तिथं त्याला सुख वाटायले. कशामुळं? जे इंद्रियामध्ये श्रेष्ठ असणार मन आहे का, त्या मनाच्या योगानं, कारण संकल्प विकल्प करायला येते. त्याला असा वाटायले नसा वाटायले, म्हणजे सुख दुःख त्याच्या ठिकाणी व्हायले. तर त्याच्यामुळं, आणि ते जे व्हायले ते भ्रमात व्हायले. जसं स्वप्नामध्ये आपण जेवतो, खातो, वखतो स्वप्नामध्ये. आता ते का जेवलेलं खरं नाही, वकलेलं बी खरं नाही, है का नाही? तसं इथं सुख घेतलेलं खरं नाही आणि दुःख भोगलेलं खरं नाही. हा भ्रम आहे. मग ह्या भ्रमातून पार पडायचा असेल तर त्याला तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, है का नाही? ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या हीच याच्यावर मारक आहे, दुसरा विलाजच नाही याला. म्हणून जन्म मरणादी संसार धर्माचा यत्किंचितही संबंध नाही त्याला, ही गोष्ट दोन्ही पक्षाशी मान्य आहे. हे मात्र सिद्धांत दोघाचा एकच आहे. फक्त काय आहे, एक थोडस येडा घालून येतंय आणि एक सरळ जाते. आभासवादी सरळ जात येतं आणि तो येडा घालून मधात जातो, इतकाच फरक आहे. मग आता हे आभासवादी आणि अवच्छेदवादी यांचं थोडस प्रकरण चालणार आहे. मग आता यांच्या ह्या प्रकरणामध्ये एक थोडस विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेषाच्या धर्माचा व्यवहाराचा भेद, प्रतीत होणाऱ्या धर्माचा व्यवहाराचा भेद करून सांगितलेला आहे. मग तो कसा भेद आहे त्या ठिकाणी दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे, पण ते आता होणार नाही. घट आकाशाचा नाश झाला या म्हणण्यामध्ये घटाचा नाश झाला म्हणजे घट आकाशाचा नाश होतो का? नाही. तसा देहाचा नाश झाला म्हणजे चैतन्याचा नाश होतो का? नाही. मग समजा आपण मेलोत म्हणजे देह मेला, तर आपण मेलोत का? नाही. आपला नाश होत नाही, कारण आपण अविनाशी आहोत, है का नाही? आणि जर आपल्याला हे माहित नसलं तर आपण काय म्हणणार? मी देहवान आहे आणि मी मरणार आहे. हेच ज्ञान वारंवार मनुष्यानं काय करायला पाहिजे? याचं चिंतन करायला पाहिजे की मी देह नाही, मी देह नाही आणि मी कर्ता भोगता नाही. मी याचा साक्षी आहे. जोपर्यंत हा देह आपल्याशी संबंधित आहे का, तोपर्यंत मी याचा साक्षी आहे. साक्षी रूपानं देह पाहतापर्यंत जर राहिलं साक्षी रूपानं, मग शेवटी ते साक्षी उडून जाते, साक्षी राहत नाही. का म्हणून राहत नाही? तर ज्याचा साक्षी व्हायलाय का ते आरोपीच मरून जाते. आरोपी कोण आहे? हा देह नष्ट होते. मग ते आरोपी मेला की मग कोणाचा साक्षी? हा, मग तो साक्षी काय होतो? ब्रह्मरूप होतो. अशा वृत्तीनं जर राहिलं तर सुख दुःखही होत नाही. या जन्मात असताना सुद्धा
संबंधित देहाच्या असताना सुद्धा, साक्षीत असताना सुद्धा सुख दुःख होत नाही. साक्षीला कुठे सुख दुःख? जरी झाली शिक्षा तरी कोणाला होईल? आरोपीला. आहे का नाही? साक्षीला थोडी शिक्षा होती. आणि जर लयच अंगावर याचा वाण दिसला होता तर ते म्हणते काय किंवा मग मग मला इतकंच माहित आहे. ते म्हणतो मला इतकंच माहित आहे, याच्या पुढे मला माहित नाही. म्हणजे साक्षी हा सदा मुक्त असतो, त्याच्यावर कोणताही दोष येत नाही, म्हणून साक्षीत्व ठेवावं. आणि जर वेळ आली तर मी याचा साक्षी नाही म्हणायचं. आता समजा वेळ कधी येते? ज्या वेळेस आता या देहाचा बाध झाला, नाश झाला, आहे का नाही? मग या ठिकाणी जी वासना असते का, ती वासना काय करते? दुसऱ्या देहाला धारण करायला बघते, आहे का नाही? मग त्यावेळेस आपण जे साक्षी आहोत का, वासना रहित असायला पाहिजे. त्या साक्षीनं वासनाचा संपूर्ण मुळासकट जर त्याग केलेला असेल तर पुन्हा दुसरा जन्म घ्यायला कोण जाणार आहे? दुसरा जन्म घेणार कोण आहे? वासना, आहे का नाही? म्हणजे वासनेचे संगे नको जाऊ म्हणा. पाहते रावणा कैसे झाले, इंद्रा पडले भग चंद्र झाड. एवढ्याच यायचं तसं झालंय तर तू कुठे मानतोस? हे जीवाला उपदेश केलेला आहे, मनाला उपदेश केला आहे की मग ती वासना जी आहे ती वासना समूळ. म्हणजे आता इथं साक्षीत असताना वासनेत जगू नये. जे असल ते प्राणाला द्यावं खायला, अमुक असंच पाहिजे, ती वासना नसायला पाहिजे. भोगाची इच्छा ती वासना नसू नये. आणखी अमुक का आता पंच विषय येत, आहे का? ह्या जगतात 5 विषय, म्हणून ते 5 विषय कसे करायला पाहिजे? वासना रहित भोगायला पाहिजे. भोगाचा त्याग नाही, वासनेचा त्याग क्या सांगितलाय. आणि तसं जर झालं, तशी जर युक्ती साधली, तशी अटकल जर आपल्याला आली तर आपण सदाच मुक्त येत ना. कारण हे धर्म कोणावर द्यायचे ढकलून? उपाधीवर ढकलून द्यायचे. तिचेच आहेत बिन तिलाच द्यायचे. काही तर काय म्हणजे बळच म्हणजे हे करायचे थोडंच, ज्याचे त्याचे द्यायचंय हे. पण देव वाटतंय कुठं? का म्हणून? ज्ञान नाही ना. मग ज्ञान त्याच्यासाठीच घ्यायचंय ना. हे आपण सुखरूप रूपानं देऊन टाकता यावा, देव वाटा. हे खरं ज्ञान झाल्यावर देव वाटतंय. देव वाटण्यासाठी ज्ञान घ्यायचंय. अज्ञानी जीवाला कुठं देव वाटतंय? पोराला वाटून देव वाटत नाही. देव वाटत नाही. ते म्हणते माया जीवात जीव आहे तोपर्यंत कोणा कुत्र्याच्या नावानं करून देत नाही. आता काय घेऊन जात सगळं वासना, आहे का नाही? सोडू वाटत नाही. आणि ते सोडू वाटावं याच्यासाठी ज्ञान करून घ्यायचे. त्या ज्ञानानं काय होतंय? अंतःकरणावर परिणाम होतो. कशाचा? नुसता परिणाम नाही, त्याच्या ज्ञानासहित परिणाम होतो. त्याचं स्वरूप जाणून दिल्या जातंय, ते कसं आहे आणि तू कसा आहेस. म्हणजे विवेकानं परिणाम होतो, विवेकानं वैराग्य होतं. आणि विवेकानं वैराग्य झालेलं कधीही वाया जात नाही. म्हणून या ठिकाणी आता उद्या विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या कुठं विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेष्याच्या धर्माचा व्यवहारातला भेद हे आपण उद्याच्या वेळामध्ये पाहू. कुंडली कवरदे हरिविठ्ठल.